कसे आहेत, मस्त आहेत ना, तोंडाला पाणी सोडणारे वांगे. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा कप मी शेंगदाणा कूट, चटणी आणि लाल तिखट टाकलेला आहे, हळद आणि गरम मसाला टाकला आहे, मस्त फिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मसाला आहे तो तयार झालेला आहे. ते आपण काय करूया, सर्व वांगे आहेत त्याचे काटे काढून घेऊया आणि मस्त असं सर्व काटे काढून याला आपण कट करून घेऊया. याला आपण 4 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं देठ सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित पाहायचं आहे की मध्ये एखादी मावशीबाई बसलेली नसावी, नाहीतर मग झालंच आपल्या भाजीचा कार्यक्रम. मात्र हे वांगे इतके फ्रेश होते ना, बिलकुल खिडकं वगैरे काही वांग नाही निघालं. वांगे पाहूनच असं वाटतं की अरे मी भाजी तयार कधी करते. आणि आपल्याला कंपल्सरी पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि मसाला पण आपल्याला तयार झालेलाच आहे, करून घेतलेलाच आहे. ते पाहू शकता मसाला सुद्धा मस्त असा आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये मी मीठ टाकायचं विसरले होते, तर यामध्ये मी मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे. यात थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला किंवा तेल टाकलं तरी चालतं, मात्र मी असंच भरून घेत आहे. ते पाहू शकता अशा प्रकारे सर्व व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे, व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. कारण पाणी सोडल्यानंतर ज्यावेळेस आपण फोडणी देतो त्यावेळेस बाहेर मसाला अजिबात निघत नाही, थोडंसं दाबून घेतलं तर. इथे पाहू शकता पूर्ण मी वांगे आहेत ते अशा पद्धतीने भरून घेतलेले आहेत. आपण याला फोडणीची तयारी करूया. आणि थोडासा इथे मसाला बनवलेला होता, तो कूट बनवलेला होता, तेही आपला बाकी आहे, ते आपण नंतर ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत. तिथे मी तेल घेतलेलं आहे 2 चमचे, त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे तडतडली, यामध्ये आपल्याला वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत 2-3 मिनिटं. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असे थोडेसे फ्राय झाले की यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया, कारण आपली ग्रेव्ही आहे त्यावरती ना मस्त अशी तरी येईल. आणि थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे, आमच्याकडे येसूर म्हणतात त्याला, मी होममेड बनवलेला आहे, तुम्ही रेडीमेड सुद्धा गरम मसाला टाकू शकता. अशी झणझणीत अशी वांग्याची भाजी ही तयार होते या पद्धतीने, अगदी साधी सिंपल. ही माझी आजीची रेसिपी आहे, तिच्याकडनं मी शिकलेली आहे. अगदी साधी सिंपल आणि सोपी आहे. काहीही एक्स्ट्राचे कसलेही मसाले न यूज करता आपण ही घरगुती आपल्या मसाला डब्यामध्ये जे काय आपल्याकडे मसाले आणि मसाला डब्यात जेवढं काही साहित्य असतं त्यातच करतो. तर इथे पाहू शकता 5 ते 10 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया. तर मस्त असे नरम झालेले आहेत आपले वांगे आहेत ते. तर यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. तर पाहू शकता मस्त अशी तरी सुद्धा तेल सुद्धा भाजीने आपल्या सोडलेलं आहे आणि भाजी आपली आहे ती तयार.